तर गाई इथं मम्मीने मस्त टाकलेले आहेत बघू शकता. आता मस्त चलतील खायला एक नंबर वाटेल. आता तुम्ही बघा फक्त ब्लॉग. तर काय तुम्ही माझ्या पप्पांना पहिल्यांदा ब्लॉगमध्ये बघत असेल, कारण पप्पा एवढा येत नाही आणि पप्पाला कामाला जातात म्हणून आपण पप्पांना एवढा काय ब्लॉगमध्ये घेत नाही. तर हाय गाईज, पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका ओमकार गायकर. तर गाईज सकाळीच पाऊस पडतोय बघू शकता खिडकीतून, आणि मस्त इथे चहा पितो आणि शेव आहे म्हणजे मस्त खाऊन घेतो आणि बघतो आजच्या ब्लॉगमध्ये काय होतंय इंटरेस्टिंग. तर गाईच मस्त सकाळी सकाळी मम्मीने घेतले तर कांदा भजी बनवायला आणि पावसासोबत कांदा भजी एक नंबर खायला बरोबर ना मी. तर काहीच आता बघूया आता कसे करते. त्याचे कांदा कापायला घेतल्यानंतर बेसन आहे आणि मस्त आता कांदा कापायला बेसन एवढंच आहे. मस्त मी कांदा कापते आणि बाहेर येताना तुम्हाला दाखवतो भाई भरपूर असा पाणी पडतोय. तुम्हाला दाखवतो थांबा. घ्या आता बघा. आता बघा पप्पाला बिलेट केला पाहिजे का हो. बिलेट केला पप्पा कला या पाहिजे काय. छत्रीला रिपेअरिंग करायला पप्पानी बाहेर पण होता पाणी. तर गाईज मम्मी होते चुलीवर तू कर फक्त चुलीवर पेटून दाखव फक्त. तर गाईज बघू आपला पेटते का नाही चूल, कारण की खरी मजा ना एक चुलीसोबत खायची मजा बाई भजी. आणि बघू शकता भाई पाणी पडतं मस्तपैकी. आता बघू आता आपल्या चूल पेटते का नाही. तर काहीच बघू शकता हाता घाली नाही तोडायची, पाया घाली तोडते आमच्या गावाकडे. हे बघा आता मस्त आता टाकतोय. काय नाही मस्त आता पेटून घेतो. तर काय तुम्ही माझ्या पप्पांना पहिल्यांदा ब्लॉगमध्ये बघत असेल, कारण पप्पा एवढा येत नाही आणि पप्पाला कामाला जातात म्हणून आपण पप्पांना एवढा काय ब्लॉगमध्ये घेत नाही. तर काय तर बघू शकता आता मस्त इथं फाट्या रचलेले आहेत आणि आपला टोप पण काढलेले आहे आणि आता पिवसे टाकलेले आहे तेव्हा जलणार आहे. आणि इथं आपला रेडी पण आणलेलं आहे फुल रेडी. चला गाईज आता पेटवतो. तर गाईच फायनली आपण तेल टाकलेलं आहे बघू शकता. मस्त आग जलते मस्त. इथं कांदा भजीचा रेडी आहे मस्त आहे की. आता घेईल मम्मी आणि टाकेल. तर गाईज इथं मम्मीने मस्त टाकलेले आहेत बघू शकता. आता मस्त चलतील खायला एक नंबर वाटेल. आता तुम्ही बघा फक्त ब्लॉग. इथं अर्ध झाला ना, अर्ध बघा हे तलतात ना, नाही तर अर्ध बघू शकता खाली पण गेले सगळे. बोला एकदाच ना होऊन पण देत नाही. एकदा झालं ना तर खाऊ आपण असं नाही ना बाई. झालं ना ते का खायचं, याकन 2 खातं याकन 3 खातं. इथं कारा घेतलं दुसरं. तर गाईच आपण मस्त फायनली आपण घेतलं आता कांदा भजी खायला झाले बस कुरकुरीत झालं. काहीच आता पहिला बाईट घेतो. एकच नंबर झालेले आहेत आणि समोरचा व्ह्यू पण बघू शकता. भजी खाता खाता फुल बेकार. आता 2-3 दिवसांचा पाणी सतत चालू आहे. आज पण म्हणजे सकाळी रुंद्याचा पूल खाली झालेला ना, म्हणजे काल बुडलेला ना पूर्ण दिवस. तर आज खाली झालेला सकाळी, तर आता परत भरलाय.